वर्ध्यातील गांधी विचारांच्या संघटनांमध्ये नक्षलवाद्यांच्या फ्रंटल संघटनांचा सहभाग आहे। शहरी नक्षलवादाचं समर्थन करणारे विविध लोक गांधी विचारांच्या संस्थांमध्ये येतात, प्रशिक्षण घेतात। भाजपचे वर्ध्यातील आमदार सुमित वानखेडे यांनी हा गंभीर आरोप केलाय। तर आमदार सुमित वानखेडे यांना याचा खुलासा द्यावा लागेल। गांधी विचारक अविनाश काकडे यांनी हे वक्तव्य केलंय। निराधार बोलणं योग्य नाही असं गांधी विचारक अविनाश काकडे यांनी म्हटलंय। वर्धा जिल्ह्यातल्या गांधीवादी ज्या संस्था आहेत, ज्या गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावर स्थापित झालेल्या आहेत, महाराष्ट्रात अशा 64 संघटना आहेत। नक्षलवाद किंवा माओवादाचे जे समर्थक आहेत, फ्रंटल संघटनाचे सभासद असतील किंवा त्यांचे जे समर्थक आहेत, ते लोक विविध कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जातात, कार्यक्रम आयोजित करतात। त्यांनी या संस्थांमध्ये शिरकाव केलेला आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला थारा नाही आहे, अलोकशाही पद्धतीला थारा नाही आहे, कट्टर विचारांच्या लोकांना इथे कोणताही थारा नाही आहे। असं असताना जर अशा प्रकारचा आरोप हे करतात आहे तर त्यांनी या संदर्भातले तथ्य द्यायला पाहिजे। आमदार सुमित वानखेडेंना पण ही गोष्ट विचारल्या जाणार आहे आणि त्यांनी कोणत्या आधारांनी ह्या गोष्टी म्हटलेल्या आहे हे पण त्यांना सांगावं लागणार आहे।